गुड मॉर्निंग ट्रेडर्स. नमस्कार माझे बंधुनी भगिनींनो, तुम्ही कशा आहात आणि तुमचा गुरुवारचा दिवस कसा होता? कारण का शुक्रवारी मार्केट बंद होतं, शनिवार मार्केट बंद, आजचा दिवस रविवार. आज आपण व्हिडिओ बनवत आहे 29 जून साठी, म्हणजे उद्या सोमवारसाठी. टोटली आपण बघणार आहोत आजच्या सेशन्स मध्ये की मार्केट डेली वरती, वीकली वरती, 15 मिनिटावरती, 1 तासावरती काय करण्याचा प्रयत्न करत आहे, पुऱ्या हप्त्यावर मध्ये मार्केट कसं वागणार आहे, या कुठला डिश आपण घेऊ शकतो, आपण काय समजू शकतो, हा विचार आपण करणार आहोत. ओके, मी तुम्हाला जर तुम्हाला आठवत असेल, तुम्ही माझा व्हिडिओ जर बघत असाल तर तुम्हाला एक गोष्ट मी सांगितली होती की 3 दिवस सुट्टी आहे, तात्यांचा काय भरोसा नाही, तात्यांना टिंब होते, माझ्या बहीण भाऊ आहे, त्यामुळे हे अपशब्द वापरू शकत नाहीत. व्हिडिओ जाऊन परत चेक करा. झालं काय? शेवटी तेच झालेलं आहे. जी भीती होती तीच झाली. इराणनी एक कार्गो शिपवरती स्ट्राईक केली, त्यामुळे युएसएनी इराणवरती स्ट्राईक केली. म्हणजे याचा अर्थ काय बघा, मी तुम्हाला गेल्या पण बोललो, गेल्या पण बोललो, एमओयू झालाय, 60 दिवसाचा आहे अवधी, कालावधी आहे, त्यानंतर त्यांचा एक मोठा निर्णय होईल. मग ह्याच्यामध्ये काय होईल ना, काय सांगू शकत. आणि बघा ना, फक्त एकच हप्ता गेला आणि विषय संपला. मग आता ह्या गोष्टीवरती आपण किती निर्भर राहायचं, या गोष्टींवरती आपण काय करू शकतो, हा एक चर्चेचा विषय. म्हणजे काय होतं ते कोविड मध्ये सांगितलं, कोविड मध्ये पण जी गोष्ट झालेली त्यानंतर पण आपण सर्व्हाइव्ह केलेलं आहे. मग आता ही आहे ना एक सवय झालेली आहे. कसली सवय? की शनिवार रविवारी मार्केट काय नाही काहीतरी गडबड करतं आणि परत मंडेला करेक्शन देतं. म्हणजे काय होतं, एक तर खाली ओपन होतं, एक तर वरती ओपन होतं, म्हणजे सगळ्या गोष्टी होतात. आज आपण काही मुद्दे घेणार आहोत, काही मुद्दे असे पण माझ्याकडे आले आहेत, माझे प्रश्न आलेत मला, ते आपण सोडवण्याचा प्रयत्न करावा, त्याची उत्तर मी लाईव्ह मध्ये ह्या सेशन मध्ये देण्याचा प्रयत्न करतो. असेच प्रश्न विचारत जावा. काही प्रश्न असे आहेत जे मी नोट केलेत आणि ती तुम्हाला मी लाईव्ह मध्ये सांगण्याचा प्रयत्न करणार आहे, जेणेकरून येणाऱ्या भविष्यामध्ये तुम्हाला असे प्रश्न पडले तर त्याची उत्तर तुमच्याकडे असतील, म्हणजे तुम्ही सक्षम व्हाल. ओके, बघा आपण काय बोललो होतो की इथे आपल्याला ग्रीन कॅन्डल पाहिजे, ठीक आहे. त्यानुसार मार्केटनी ग्रीन कॅन्डलचं एक फॉर्मेशन दिलं होतं. ओके, त्यानंतर अचानक मार्केट खाली आलं. लेवल्स काय, तर आपल्या लेवल होत्या 80 ला रिटेस्ट केलं, काहीच नाही, रिटेस्ट बिझनेस काय नाही, डायरेक्ट गॅप अप ओपन झालं, मार्केट सरळ निघून वरती गेलं. ओके, लेवल्स काय होत्या नीट बघा, 240, आणि खाली येताना मार्केट आपल्याच लेवलला परत थांबलेलं आहे, ट्रेंड लाईनला. मग ह्याला आपण पुलबॅक बोलू शकतो का? मग येणारा काळ आणि वेळ सांगेल, येणारा हप्ताच हा सांगेल की मार्केटमध्ये काय. आता हा युएसचा मुद्दा जो आहे ना, हा झाला शुक्रवारी, बरोबर. मला एक सांगा, जर तुम्ही नीट ग्लोबल मार्केट बघाल ना, हे बघा, 500 पॉइंट, 1600 पॉइंट, 400 पॉइंट, 3000 पॉइंट, ग्लोबल मार्केट स्क्रॅचच्या परिस्थितीमध्ये आलं. म्हणजे फुल डाऊन, फुल डाऊन म्हणजे एकदम बेरिश, म्हणजे काही हिशोबाच्या बाहेर. एवढं तर पॉइंट्स नाही झाले पाहिजेत, बरोबर, पण झाले, ठीक आहे, चांगली गोष्ट आहे. पण तुम्हाला एक गोष्ट जर लक्षात येत असेल तर हे पण बघा, युएसएचं काय, हल्ले नाहीयेत. म्हणजे ह्याचा अर्थ काय, हा अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न करा. इराणचा अटॅक झाल्याच्या नंतर युएसएने अटॅक जे केलेत हे शुक्रवारी मार्केट बंद होण्याच्या नंतर केलेले आहेत, बरोबर आहेत. ते आधी केलेत पण न्यूज बाहेर येऊन दिली नाहीये, फटाफट सगळ्या प्रॉफिट बुकिंग केले. म्हणजे मार्केटला खालीच नक्की यायचं होतं. मी तुम्हाला क्लिअर चार्टवर दाखवतो. बघा, इथे आरएसआय डायव्हर्जन पण बनलेलं, आणि इथे मी माझ्या ग्रुपमध्ये, खास माझ्या ग्रुपमध्ये, मार्केट इथपर्यंत असं येईल खाली, मार्केट इथपर्यंत असं खाली येईल, मला असं प्रेडिक्शन होतं का. कारण का बघा, इथे आरएसआय डायव्हर्जन झालेलं आणि सेन्सेक्सची एक्सपायरी होती, त्यामुळे इथे एक आरएसआय डायव्हर्जन झालेलं, ठीक आहे. तर इकडनं मार्केट खाली येणार आहे. आता तुम्ही हे बोला की सर दिसतंय का नाही, तुम्ही जर 15 मिनिटावर ना, तुम्हाला क्लिअरली दिसेल आरएसआय डायव्हर्जन. त्यानंतर त्यानंतर अजून एक गोष्ट दिसण्यात आली, 5 मिनिटावरती तुम्हाला दाखवतो मी, कारण ह्या गोष्टी आपल्या घडल्या आहेत. ओके,
एक फॉर्मेट बनला, ह्याला आपण हेड अँड शोल्डर होतो. आजच आमचा 8वा बॅच, रायगडचा जो 8वा बॅच आहे, रायगड जिल्ह्यातली सगळी मुलं आहेत, सगळे ऑफिस जाणारी मुलं आहेत, लग्न झालेले तरुण आहेत, फॅमिलीवाले आहेत, कामं करतात, मुलं बाळवाले आहेत. रायगड बॅच, ठीक आहे. रायगड बॅचचा आजचा स्टेशन मध्ये हे डिस्क्रिप्शन दिलेलं आहे. मी ही गोष्ट आमच्या ग्रुपवरती पण सांगितलं की मार्केट खूप काय गोष्टी गॅप डाऊन होईल, फील करेल, खूप काय गोष्टी बोललो. मी खालचा ट्रेड साठी खूप उत्सुक होतो, ठीक आहे. परत सांगितलं की मार्केट रिमेन इन दिस झोन, मार्केट ह्या झोन राहण्याचा प्रयत्न करा, पण मार्केटने सरळ वरचीच रॅली दिली, वरती गेलं. मग खूप लोक मला बोलले सर आपण तर खालच्या दिशेला बघतो, तुम्हाला वरती कसं मार्केट गेलं, तर तुम्ही वरचा ट्रेड का घेतलात. तर ही गोष्ट आहे, ते जे भेटते ते घेऊन निघायचंय, ओके. पण दुसरी गोष्ट जर बघितली ना, हे बघा, हे कॉलमध्ये हे सगळे वरच्या साईडला ट्रेड घेतलेले सकाळचे, चांगले पॉईंट घेतले. 260 ला घेऊन 340 ला काढले, ठीक आहे. हे सेन्सेक्सचे 9 लॉट 34 ला घेऊन 75 ला काढले. हे सगळे ट्रेड आहेत. त्यानंतर मी ते प्रेडिक्शन केलं की बघा इथे असं काहीतरी दिसतंय, तुम्ही जर बघाल ना, इथे असं काहीतरी दिसतंय ज्याला आपण हेड अँड शोल्डर पॅटर्न बोलतो. कसा बनतो, का बनतो, कशावेळी बनतो, ह्याच्यावर आपण कशी ट्रेडिंग करावी, आजच माझ्या बॅच मध्ये, मी 8व्या बॅच मध्ये सांगितलेलं आहे, व्यवस्थित पद्धतशीर डीप मध्ये जाऊन सांगितलेलं आहे. त्यानंतर मार्केटने बघा टार्गेट दिला, सुंदर टार्गेट दिला. त्यानंतर ह्या साईडला, खालच्या साईडला पण लोकांनी बघा 113 ला घेऊन 148 निफ्टीची वार्ता करतोय, झोन बनलाय. ही गॅप मार्केट इकडे येऊन परत मार्केट बाउन्स करू शकतो किंवा इथपर्यंत मार्केट येऊ शकतं असं डिक्लेअर केलं. त्यानंतर मार्केट बंद करून टाकलं. होतंय काय की बाकी सगळे मार्केट पडले पण ही का नाही पडले, ओके. त्यामुळे बहुतांश एक रॅली खालची आली, ओके. दुसरा मुद्दा माझ्याकडे असा आला, आमचे एक ताई आहेत, त्यांनी मला विचारलं की सर 25 तारखेला, ओके, आपलं मार्केट गुरुवारचे बरोबर आहे, 26 तारखेला आपलं मार्केट बनतो, 27 तारखेला मार्केट बनतो, 25 तारखेला रात्री FIDI ची बाईंग सेलिंगचा डेटा येतो, ओके. हा बघा 25 तारखेचा. मग 5700 आणि 340 हे एवढे जे मुवमेंट्स आहेत, जे बाईंग झालेले आहेत, मग याचा अर्थ मार्केटनी बाईंग जर केली FIDI तर मार्केटनी वरती गेलं पाहिजे, बरोबर ना. मार्केटने वरती गेलं पाहिजे, पण मार्केट वरती का नाही गेलं, मग एक वरती थांबलं का नाही. कारण का जेव्हा मार्केट वरती गेलं, बाईंग झाली, नक्कीच झाली, पण पॅटर्न जे बनले किंवा पॅटर्नच्या अगेन्स्ट मी बोलेन की शुक्रवार शनिवार बंद आहे, फक्त 2 सेशन राहिले, कुठले, मंडेचा, सोमवारचा आणि मंगळवारचा. नंतर निफ्टी पण जूनची संपली. मग हे 2 लास्ट दिवसापर्यंत लोक थांबतील का, नाही. लोकांनी काय केलं, प्रॉफिट बुकिंग केलं, आणि हा प्रॉफिट बुकिंग मध्ये हा फॉल आला. पण तुम्हाला असं वाटतं काय, हा जो फॉल आला तो बॅरिश फॉल आहे का, तर माझ्या मते तो बॅरिश फॉल नाहीये. हा फक्त एक प्रॉफिट बुकिंगचा विषय आहे. असे खूप मुद्दे जे आलेत त्यावरती आपण डिस्कशन करणार आहोत. आजचा सेशन जरा व्हिडिओ जरा मोठा बनेल, आणि जाताना आपण उद्याची स्ट्रॅटेजी काय असेल ते पण समजूया. पण मेन गोष्ट समजूया की मार्केटमध्ये प्रॉफिट बुकिंग झाल्यामुळे मार्केट खाली आलेलं आहे, पण मार्केट खाली आलं नाहीये. का नाही आलेलं आहे, कारण का मार्केटने अजून लेवल तोडल्या नाहीयेत, ओके. बघा मोठी जर आपण 15 मिनिटावरती येऊन बघत असू ना, 15 मिनिटात येऊन बघत असू ना, तर आपण सगळं काउंट टाकूया, सगळंच काढूया, ओके. तुम्हाला एक गोष्ट लक्षात येईल बघा, मी हे 2 बॉटम घेतो, ओके. लगभग 830, तर मी बोलतो सर 800च घेऊया का, 820, 800चा, ठीक आहे. 820, 830 काय जास्त लांब नाहीये, 800चा राऊंड फिगर पकडूया. आणि त्यानंतर वरती किती टॉपला गेलं मार्केट, 240 ला, जी आपली लेवल आहे, ओके. जर अजून वरती लेवल बघायची असेल तर आपण जर अजून 30 मिनिटं चार्ट मध्ये येऊया का, ओके. विषय तुम्हाला असा होता की मार्केट खाली येताना लोअर लो बनवतोय, तर मार्केटने हा पॉइंट तोडला पाहिजे, ओके ओके. तर ह्या पॉइंटला आपण मार्क करूया, ठीक आहे. ह्या पॉइंटला मार्क करूया. बघा मार्केटनी
तोडलाय, ठीक आहे, तोडलाय आणि थांबलाय. मार्केट जर ह्याच्या खाली आलं तर मी सांगेन येस, इकडनं एक बॅरिश मुवमेंट इथपर्यंत येऊ शकते. कुठली? खालची लेवल आहे 23,800 आणि वरची लेवल आहे 23,000 सॉरी 24,280 पर्यंत मार्केट जाऊ शकतं अंदाजे. म्हणजे ही रेंज मध्ये मार्केट अडकलेलं आहे. ओके, हा रेंज मध्ये जर तुम्हाला अजून एक गोष्ट तुम्हाला जर दिसत असेल तर नक्कीच बघून घेण्याचा प्रयत्न करा. एक तासावरती मी तुम्हाला सांगितलं होतं, एक तासावरती की इथे एक फ्लॅगेन पोल बनत आहे. नीट बघा, एक फ्लॅगेन पोल बनत आहे. तुम्हाला आता कळलं असेल क्लिअर मी काय बोलतो ते. मार्केट आता ह्या झोन मध्ये राहण्याचा प्रयत्न करेल, ठीक आहे. त्यानंतर जर मार्केट 23,000 पर्यंत येईल का, जर खालचं तुटलं तर 23,000 पर्यंत येईल का, किंवा मार्केट ही झोन तोडून मग मार्केट वरती जाईल, अजून वरती जाईल. पण हा झोन आहे, ठीक आहे, हा झोन आहे. आता मार्केट पुढच्या हप्त्यामध्ये बहुतांश या झोन मध्ये राहण्याचा प्रयत्न करेल. वरती 300 पॉईंट, खाली 200 पॉईंट, 500 पॉईंट मध्ये मार्केट राहण्याचा प्रयत्न करेल. ओके. दुसरी गोष्ट, जेव्हा ग्लोबल मार्केट एवढं खाली पडत होतं, आपला निफ्टी स्टेबल आहे, खाली नाही डायरेक्टली आले ना, क्रॅश नाही झालंय ना, ह्याचा अर्थ काय, निफ्टी स्ट्रॉंग आहे. म्हणून बुलिश मुवमेंटची अपेक्षा अजूनही आहे. मार्केट पूर्णतः बॅरिश झालं नाहीये. बॅरिश कधी होईल? एकदम खाली, जेव्हा 23च्या खाली लेवल तोडेल तेव्हा, ठीक आहे. दुसरी गोष्ट, जर मार्केटला वरती जायचं ना आता, तर बघा इथे गॅप आहे. आता खूप लोक तुम्हाला समजवतात की मार्केट ऑलरेडी रिपेअर्सची, मी पण स्वतः बोलतो की मार्केटला एक गॅप भरून जाणं आवश्यक आहे. मार्केट कुठलाही गॅप ठेवत नाही, हिस्ट्री कधी कळत नाही. बघा, तुम्हाला जर दिसत असेल तर एक पॅटर्न असा बनलेला आहे. हा पण एक फॅगन पोलचा एक भाग आहे, ठीक आहे. समजण्याचा प्रयत्न करा. जर मार्केटनी ह्या लेवलवरनं रिजेक्शन घेऊन मार्केट जवळ जात असेल तर इकडनं एक चांगला मुवमेंट येईल आणि तो पुढच्या महिन्यातच आपल्याला बघायला भेटेल, ठीक आहे. ओव्हरऑल पण जर इराण युएसचं असंच चाललं आणि पेट्रोलचे भाव वाढले, सगळ्या गोष्टीवरती जर प्रॉब्लेम आले, तुम्हाला माहिती असेल तर लोकांच्या नोकऱ्या जायला लागलेल्या आहेत. एक भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे ग्लोबली, फक्त इंडियात ना, ग्लोबली. एक तर एआय मुळे सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत, दुसऱ्या गोष्टी, ह्या गोष्टी अशा घडतायत, त्यामुळे अजून जॉब सुटण्याची प्रॉब्लेम्स आहेत. जर अशा गोष्टी झाल्या तर मार्केटला क्रॅश व्हायला टाइम लागणार नाही आणि असं मार्केट पटकन होणार नाही. उद्याच्या उद्या मार्केट डायरेक्ट ह्या लेवल देणार नाही, लक्षात घ्या. त्याला टाइम लागेल, वेळ लागेल. तो काळ पण आपल्याला दाखवून देईल, पण त्याला टाइम आहे. ओके. पण मग उद्या काय, जर आपल्याकडे जॉब नसेल, आपल्याकडे परिस्थिती खराब असेल, मग काय करायचं? स्टॉक मार्केट हा पर्याय. सगळं बंद झालं कोविडमध्ये, पण स्टॉक मार्केट चालू होता. हा पर्याय मी तुम्हाला सांगतो का, कारण का ह्याच्यामध्ये घरी बसून तुम्ही आपल्या, म्हणजे गृहिणीत माझ्या बहिणी आहेत, या कॉलेज जाणारी मुलं आहेत, वयस्कर माणसं आहेत, रिटायर माणसं आहेत, हा एक सेकंड इन्कमचा सोर्स बघू शकता. मी तर माझं प्रोफेशनच ते केलेलं आहे. माझं कामच हे आहे, अख्खा दिवस कामच आहे, म्हणून मी ह्याच कामाला आपला दैवत मानून कार्यरत झालेलो आहे. म्हणजेच पूर्ण आयुष्य स्टॉक मार्केटसाठीच द्यायचं ठरवलेलं आहे. म्हणजे एक होतं ना, प्रोफेशन आहे माझा, हा प्रोफेशन आहे. मी याच्याबद्दल तज्ज्ञ झालेलो आहे, टेक्निकल अनालिसिस झालेलो आहे. त्यामुळे इकडनं मला परत येणं मुश्किल आहे, ठीक आहे. दुसरी गोष्ट, डेलीवरती जर आपण येऊन बघतोय ना, सगळं काढून बघूया आपण. वरती इथे एक पॉज कॅन्डल बोलतात या इन्व्हर्टेड हॅमर बोलतो, ही जी टॉपला बनली ना, तर मार्केट खाली येईल का आणि इथे एक एम पॅटर्न बनेल का, हा एक मोठा विषय बनलेला आहे. आपल्याला जास्त डोक्याला त्रास द्यायचा नाहीये. मार्केट झोन मध्ये आहे, या झोन मध्ये मार्केटला काय करायचं करू दे. जर मार्केटने ह्या झोनचा कुठला वरची साईड या खालची साईड पुढच्या हप्त्यामध्ये तोडायचा प्रयत्न केला तर आपण एक दिशा घेऊ शकतो, जी आपली असेल लगभग जुलैच्या महिन्याची आराखडा असेल तो पुरा. ओके. मग एक तर मग परत मार्केट काय करेल, एक हा जो पॅटर्न बनलाय ना, लोअर पॅटर्न, मार्केटने आपल्याला ट्रॅप करून लोअर पॅटर्न एक अजून एक लो बनेल.
ही भीती आहे. मार्केटच्या चलनाची दिसते, पण एवढं हे करायला त्याला कमीत कमी हा पुरा जून महिना काढावा लागेल. मार्केट पटकन खाली येणार नाही. ठीक आहे. दुसरी गोष्ट, वीकली वरती येऊन आपल्याला नक्कीच बघायचं काय चाललंय. ओके, सगळं तुम्हाला वीकली मध्ये क्लिअर होईल. कसं बघा, तुम्हाला या कॅन्डल बघूनच कळलं पाहिजे की काय एक्झॅक्टली चाललंय. बघा, मार्केटने खालचा मुवमेंट दिला, मार्केट वरती गेलं, मार्केट परत खाली येण्याचा प्रयत्न केला आणि मार्केट परत एक बुल रन दिलाय. आता मार्केट थांबलंय. मी तुम्हाला हर वेळेला सांगितलं, जेव्हा मार्केट कन्सोलिडेट होतं, या साईडवेज जातं ना, तेव्हा ते तयारी करत असतं की एका साईडला एक मुवमेंट द्यायसाठी. बहुतांशी तुम्हाला बघून कळत असेल की मार्केट जर असं इथे थांबून परत एक वरची दिशा जाऊ शकते. का? कारण इथे परत एक नवीन प्राइजेक्शन चालू होते. नीट बघा, परत इथे एक नवीन प्राइजेक्शन चालू होईल ही अपेक्षा आहे. ठीक आहे. त्यासाठी मार्केटला इकडनं एक हायर आहे म्हणून खाली यायला लागेल आणि परत इकडंच जावं लागेल. म्हणजे मार्केटला कमीत कमी ह्या लेवल्स तोडणं जरुरी आहे. 600च्या लेवल्स तोडणं जरुरी आहे. तर येणाऱ्या काळामध्ये जर मार्केटनी 600ची लेवल तोडण्याचा प्रयत्न केला, मग इकडनं परत मार्केट 24,000च्या लेवल या 23,900च्या लेवल पर्यंत येऊ शकतं आणि तिकडनं परत मार्केट वरच्या दिशेला धावू शकतं. इक्विटी वाल्यांचं काय झालं? इक्विटी वाल्यांचं झालंय की सर खालीच मार्केट आहे, बाईंग करायची का? मार्केटला अजून जरासं खाली येऊ दे, परत बाईंग करा. दुसरी गोष्ट काय माहितीये काय, मेन गोष्ट, जर इक्विटी तुम्ही घेतल्यात, स्टॉक घेतलात, तर ते निफ्टीचे असतील ना तर वरतीच येते. आयटी सेक्टरचे जरा प्रॉब्लेम आहेत, ते सगळेच कडमडलेले आहेत, खाली येत आहेत. त्याला काय करू शकत नाही, कारण का आता आयटी मध्ये झालंय काय, एआय आलेलं आहे, जॉबलेसची इन्सिक्युरिटी झालेली आहे, खूप काही गोष्टी घडतायत. त्यामुळे ग्लोबली पण त्याचा परिणाम आहे. आपल्या देशामध्ये नाही, सगळ्या देशामध्ये परिणाम आहे. व्हिडिओ जरा मोठा बनवत आहे, पण योग्य निर्णय घेणं आवश्यक आहे. आणि हा निर्णय तुम्ही कधी घेऊ शकता, जेव्हा तुमच्याकडे पूर्ण ज्ञान असेल. अधूर ज्ञान घेऊ नका. युट्यूबच्या माध्यमातून, टेलिग्रामच्या माध्यमातून, व्हॉट्सअपच्या माध्यमातून तुम्ही जरा जरा गोष्टी शिकू नका. शिकायचंय, ह्या समुद्रात उतरायचं असेल, या समुद्रात उतरायचं असेल तर पूर्ण तयारी सकट उतरा, तरच तुम्ही काहीतरी करू शकाल. मला आज 15 दिवस शिकायचंय, मला 2 दिवस शिकायचंय, मला 1 महिन्यामध्ये शिकायचंय, पॉसिबल नाहीये. हा प्रवास आहे जो निरंतर आहे. इथे पाठी फिरू शकत नाही आपण. इथे फक्त एक पुढची वाट आहे. निफ्टी कसं एकदा चालू झालं का वरतीच जातं, खाली येत नाही. तुम्ही बघा ना, कुठला चार्ट आहे निफ्टीचा जो खाली खाली आलेला आहे. बनलेच त्या, ही गोष्ट बनलीच वरती जाण्यासाठी आहे. तसंच हर एक स्टॉक या कुठलाही स्टॉक मार्केटचे जो विषय असतो ना, तो वरती जाण्यासाठीच बनलेला असतो. ठीक आहे. चला येऊया आता उद्या परवा 2 दिवस जे आपले निफ्टीचे सेशन बाकी आहेत आणि निफ्टीची मंथली एक्सपायरी बाकी आहे, त्याच्यामध्ये नक्की काय होऊ शकतं हा विषय येतो. निफ्टीची एक्सपायरी बाकी आहे ही बघा, 30 तारखेला, म्हणजे परवा दिवशी. आज आहे 28, उद्या 29 सोमवार आणि 30 तारखेला मंगळवारी मंथली एक्सपायरी. ठीक आहे. नीट बघूया. मी आपला चार्ट काय हलवत नाहीये, माझ्या लाईनी काय मी हलवत नाहीये. याचं कारण काय, मार्केट आपल्या लेवललाच आहे, आपल्या दिशेलाच आहे. उद्यासाठी माझ्यासाठी इथे एक ना रेड कॅन्डलची अपेक्षा आहे. म्हणजे काय माहिती काय, हा जो प्रोसेस आहे, वर जाऊन खाली जाऊन, वर जाऊन खाली जाऊन, वर घेऊन खाली, हिस्ट्री आहे. मार्केटची चाल आहे ती, मार्केट त्याचप्रमाणे चालतो. तर एक अपेक्षा. ओके, पण त्यानंतर ही मला अजून एक अपेक्षा आहे. मार्केट जर गॅप अप झालं, फ्लॅट झालं तर, नीट आहे का, मार्केट जर गॅप अप, फ्लॅट आणि गॅप डाऊन झालं तर कसं आपण ट्रेडिंग करू शकतो. बघा, मार्केट ग्लोबली खूप खाली आहे. हा, मग तुम्हाला काय वाटतं की उद्याच डायरेक्टली मार्केट खाली येईल का? ओके, जर उद्या सगळ्या ग्लोबल मार्केटचा प्रभाव निफ्टीवरती जर आला, आणि तो हलकासा येणारच आहे, आणि जर असं झालं की मार्केट गॅप डाऊन झालं, तर मार्केटकडे 24,000ची लेवल आहे जी स्ट्रॉंग आहे. मी बोलतो 980 पर्यंत एक स्ट्रॉंग लेवल आहे. गॅप डाऊन झालं तर 15 मिनिटाचे, बघा मी सांगतो 980, 15 मिनिटाची कॅन्डल, नीट आहे का, 15 मिनिटाची कॅन्डल, त्या पण 2 कॅन्डल्स. ठीक आहे, 15 मिनिटाच्या 2 कॅन्डल्स. वाट बघा,
त्यानंतर ज्याचा हाय लो तुटतोय तिकडनं एक मार्केट मुवमेंट देऊ शकते. मी क्लिअरली तुम्हाला सांगितलं आता. आणि हा पॅटर्न मी ठेवून देतोय का, कारण का उद्याच्या सेशन मध्ये आपण हेच डिस्कशन करूया. मी बघा आपले चार्ट सगळे मार्क्स सगळे ठेवून देतो का, कारण का हा अभ्यास तुम्हाला पण सोपा जातो आणि मला पण समजायला सोपा जातो. मी कधी मॅनिप्युलेट करू शकत नाही, एक दुसऱ्या गोष्टीवरती तुम्हाला नेऊन ठेवू शकत नाही. मला एक नित्य नियमाने लेवल्स लावून त्याच लेवलला चालायला लागते. ओके, हा झाला गॅप डाऊनचा विषय. उद्याचं मार्केट फ्लॅट खुललं तर, फ्लॅट ओपन झालं तर आपल्याला रिटेस्टिंग गरजेचे. एकतर इकडनं एक 24,080 ची लेवल किंवा या लेवलला इकडनं एक रिटेस्टिंग पाहिजे आपल्याला. गॅपअप ओपन झालं, गॅपअप ओपन झालं तर मार्केट काय करेल, सकाळ सकाळ तुम्हाला 160चा टार्गेट देऊन मार्केट परत इथे खाली येण्याचा प्रयत्न करेल. मी तिन्ही बाजू व्यवस्थित मांडलेले आहेत. तुम्ही व्हिडिओ 2-3 वेळा बघा, फक्त हाच भाग बघू शकता तुम्ही पाहिजे तर, पण मार्केटला समजून घ्या. माझ्या मते उद्या मार्केट जरा सस्टेंड झालं पाहिजे ह्या लेवलमध्ये, तेव्हा कुठे जर मार्केट ह्या झोन मध्ये अडकलं समजा राहिलं तर मग उद्या परवाच्या निफ्टीच्या सेशन जो एक्सपायरी सेशन आहे त्याच्यामध्ये मग मोठ्या मुवमेंट अपेक्षित होतील. त्यामुळे उद्याचा दिवस फार इम्पॉर्टंट राहणार आहे. उद्याची दिवसाची क्लोजिंग फार इम्पॉर्टंट राहणार आहे. किती ओआय पीसीआर रेशो खूप बघायचं आहे आपल्याला, त्यानंतर पण ट्रेडिंग करायचंय. ओआय आता 1.2 ला आहे. जर समजा गॅप डाऊन झाला, इन केस गॅप डाऊन झाला तर सरळ तो कमीत कमी 70-75 पर्यंत लगभग येऊ शकेल. आणि खाली आला तर मार्केट इकडनं एक खालचा मुवमेंट देऊ शकतो. आरएसआय डायव्हर्जमेंट बघायचंय, पीसीआर रेशो बघायचंय, ओवाय चेंज इन ओवाय, ह्या सगळ्या गोष्टी बघायच्यात. आणि ह्या गोष्टी कुठे शिकल्या जातो, आपण डेटा अनालिसिस करायला लागतो आपल्याला. जसं मी माझ्या सेशन्स मध्ये फक्त स्टॉक मार्केट बद्दल विषय बद्दल सांगत नाही. माझ्या सेशन्स मध्ये 9व्या बॅच मध्ये पण मी सगळ्यांना सांगतो, आपलं फक्त स्टॉक मार्केट नाही, आपलं ऍस्ट्रो सेशन पण होतं, आपलं न्यूमरोलॉजी सेशन पण होतं आणि आपलं ओव्हरऑल सायकोलॉजी सेशन पण होतं. म्हणजे एकाच सेशन मध्ये एकाच क्लासमध्ये आपल्याला एवढ्या सगळ्या गोष्टी भेटतात ना, तर हर एक क्लाससाठी तुम्हाला ना वेगळे वेगळे पैसे मोजावे लागतात. लेवल्स असतात, लेवल तुला 1,00,000, 50,000, 20,000, 15,000, 25,000 असा विषय असतो. पण आपण काय करतो, तसं न करता आपण सगळंच एकत्र शिकतो का, कारण का जर शिकवायचं आहे तर खुल्या मानणे शिकवा, असं धोकेबाजी करून शिकू शकत नाही आपण. त्यामुळे मी सर्वांना सांगतो, विनंती करतो की कुठेही शिका, माझ्याकडे किंवा दुसरीकडे शिका, ऍस्ट्रो न्यूमरोलॉजी सेशन्स सायकोलॉजी सेशन्स होत आहेत का बघा त्यांचे. तुम्ही पैसे 50,000 द्या या 5 लाख द्या, पण जे तुम्हाला पाहिजे ते भेटते काय पहिलं बघा. मन संतुष्ट झालं पाहिजे, शिकला पाहिजे, सक्षम झाला पाहिजे. त्यानंतर असं बघायला गेलं तर माझा बघा 9वा बॅच ऑलरेडी फॉर्मेट झालेला आहे आणि आपल्या ग्रुपला सगळे इन्फॉर्मेशन सगळ्या गेलेल्या आहेत. ग्रुप आपला चालू होतोय, आमचा बॅच चालू होतोय संडे 5 जुलै पुढच्या रोज मॉर्निंग 10 ते 11 सेशन चालू होतोय. एक तासाचा क्लास असतो. म्हणजे गोष्ट काय येते की तुम्ही किती स्टॉक मार्केटकडे कुठल्या नजरेने बघताय, कुठल्या अपेक्षेने बघताय, हे फार इम्पॉर्टंट आहे. आणि त्यानंतर तुमची किती मेहनत इथे लागते, किती दिवस तुम्ही स्टॉक मार्केट, वर्ष गेली इथे. मला स्टॉक मार्केटमध्ये ना कोण तरू शकतो, जो चिकाटीने राहतो. मी आज शिकलो, समजलो, मला लॉस झाला, मी निघून गेलो, मी दुसरं काहीतरी चालू केलं नाही ना. का नाही झालं, का माझ्याकडे का चूक होते, वारंवार मी तीच चुकी करतोय का, ह्या विषयबद्दल एक चांगला मेंटर असतं जरुरी आहे, जे तुम्हाला वारंवार चुकीवरती समजून जाईल. माझे अजूनही किती मुलं 2 वर्ष 3 वर्ष झालेली अजूनही सेशन्स मध्ये येतात, डाऊट घेऊन सर करायचंय, हे काय काय झालं, समजवलं का काय झालं. जसे ह्याच प्रश्न आहेत सगळे, हे प्रश्न जे आपण सोडवतो त्याचं उत्तर भेटणं जरुरी आहे, तेव्हाच तुम्हाला क्लिअरिटी भेटेल. सेशन संपल्यानंतर, क्लास संपल्यानंतर पण एक नातं जे असतं ना, ते खरं नातं असतं. आणि हेच खरं आपण आपल्या सेशन्स मध्ये सांगतो. क्लासेस संपल्याच्या नंतर पण कनेक्शन जे असेल ना, ते माझ्या मुलांमध्ये माझ्यामध्ये आहे. ठीक आहे, मी लेवल्स तुम्हाला समजवलेले आहेत, गॅप अप गॅप डाऊन सांगितले आहेत, ग्लोबल मार्केटबद्दल सांगितलेलं आहे. व्हिडिओ जरा मोठा बनलेला आहे समावेशावी, पण वीकलीचा व्हिडिओ आपला मोठाच असतो. समजून घेण्याचा प्रयत्न करा.
उद्या दिवस तुमचा ग्रीन मध्ये क्लोजिंग व्हावी अपेक्षा करत हा व्हिडिओ थांबवत आहे. व्हिडिओचा कंटेंट तुम्हाला आज जर खरंच आवडला असेल तर एक लाईक करू शकता, सबस्क्राईब करू शकता, कमेंट करू शकता आणि शेअर करू शकता, लोकांपर्यंत माहिती करू शकता की यस, मराठी माणसाचं पाऊल पुढेच चाललंय. आम्ही माघार घेणार नाही आणि आम्ही तो झेंडा फडकवणार. ठीक आहे. याच्याबरोबर हा व्हिडिओ ऐकण्यासाठी आज धन्यवाद. आजच्या पुरती एवढंच. गुड नाईट. जय हिंद, जय महाराष्ट्र.